कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुळ या संस्थेची संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीच्या सभासद प्रतिनिधीचं ठराव जी प्राप्त झालेले आहेत 5439 त्यापैकी दुबार 56 ठराव प्राप्त झालेले आहेत। त्या दुबार ठरावांची म्हणजे दुबार म्हटल्यावर 2 वेळा जी प्राप्त झालेले आहेत त्या ठरावांची आजपासून आम्ही छाननी म्हणजे सुनावणी प्रक्रिया घेऊन त्यांच्यावर अभिप्राय माननीय जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंध सहकारी संस्था दुग्ध पुणे यांना तो आम्ही सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सादर करणार आहोत आणि प्रत्येक दिवशी साधारणतः आम्ही 15 लोक सुनावणीसाठी बोलवलेले आहेत। आता आज गडिंग्लज तालुक्यातल्या महागाव इथल्या महाकाली महिला दूध संस्था इथं दुबार ठराव झालेला आहे। तर खऱ्या अर्थानं आज थोड्या त्या कामाकरताच मी आज इथं आलो होतो। तर परिस्थिती अशी आहे की गैरसमजुतीतनं ह्या सगळा गोकुळच्या बाबतीत जो काय मधल्या काळामध्ये आता ह्या सगळा प्रचार अप्रचार जो झालेला आहे किंवा त्या संदर्भात चुकीच्या ज्या धारणा तयार झालेल्या आहेत तर त्याच्यातनं बॉडीमध्ये सुद्धा काही लोकांनी विरोधकांनी थोडे मतभेद तयार केले आणि मग मतभेद तयार करून त्यातनं काहीतरी वेगळं चुकीचं अर्थ काढला गेला आणि म्हणून तसं मग आता चुकीच्या अर्थातनं ते इकडे येऊन आता काही तक्रारी दाखल झाल्या आणि तक्रारी म्हणजे दुबार ठराव दाखल झाल्या आणि त्याच्यातून त्यामुळं ते आज सुनावण्या सुरू झालेल्या आहेत। तर खऱ्या अर्थानं आता बघितलं तर तिथं आता महाकाली महिला दूध संस्थेमध्ये जर बघितला तर मेजॉरिटी एका बाजूला आहे आणि एखादा कोणतरी सदस्य त्यातला उठून परस्पर इकडं ते काहीतरी आणून दाखल करावं किंवा कुणीतरी विरोधकांनी त्याला खतपाणी घातल्यामुळं तर ते असं काही आता या जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। विनाकारण चांगल्या चाललेल्या दूध संस्था ह्या खूप चांगल्या अनेक वर्षे दूध संस्था चाललेल्या आहेत पण ह्या मधल्या काळामध्ये अनेक त्याचा प्रसार प्रचार चुकीचा झाल्यामुळं हे तयार झालेलं आहे। पण निश्चितपणे आज इथं न्याय निवाडा होणार आहे की कारण का जिथं बहुमत आहे ज्याच्याकडं संचालक बॉडीत ते संचालक एका बाजूला आहेत आधार कार्ड त्यांच्यासोबत आहेत हे पुरावे सगळे असल्यानंतर आणि प्रोसिडिंग आणि त्याचं जे काय A1 रजिस्टर आणि J1 रजिस्टर जे आहे हे सगळंच तिथं तपासलं जाईल निश्चितपणे त्यात न्याय मिळणार आहे। आता ठीक आहे लवकरात लवकर याचा न्याय निवाडा होईल आणि त्यामुळं त्या संबंधित ज्यांच्या ठराव दाखल्यावर अन्याय झाला आहे त्याला न्याय मिळायला काय हरकत असायचं कारण नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे। माझं नाव सतीश पाटील माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद कोल्हापूर। नमस्कार, धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।